90चे सुपरस्टार गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचा डिवोर्स होतोय का? 19 ऑगस्ट रोजी सुनीता आहुजा आणि त्यांचा मुलगा यश हे फॅमिली कोर्ट समोर दिसले. जेव्हा प्रश्न केले गेले तेव्हा यश खूप रागामध्ये होता. तो मीडियाशी बोललाही नाही. त्याच प्रकारे सुनीता आहुजांनी असं उत्तर दिलं की आम्ही येथे बर्थडे करायला आलोय. म्हणजे कुणीही उत्तर देत नाहीये. याच्या मागे काय कारण असू शकतात? तर सुनीता आहुजा आणि गोविंदा यांच्यामध्ये खूप वर्षांपासून खटके उडत चाललेत. 2024 मध्ये पण सुनीता आहुजा फॅमिली कोर्टमध्ये गेल्या होत्या. त्यांना डिवोर्स हवा होता, पण नंतर त्यांनी काही कारणावर डिवोर्स घेतला नाही. पण आता रिसेंटली गोविंदा त्यांच्या हिरोईन सोबत एअरपोर्टवर दिसले. तेव्हा सुनीता आहुजांनी त्याच्यावर कमेंट्स केल्या की आपल्या वयापेक्षा अर्ध्या मुलीसोबत फिरतोय. गोविंदा तिचा शुगर डॅडी आहे. तो तिला नीटनीटके कपडे पण घेऊन देऊ शकत नाही का? त्यावर गोविंदाचा पण व्हिडिओ आला. त्याच्यात तो म्हणाला की सुनीता, तुम्ही मला शिवाय द्यायची कामं करू नका. मी पॉप्युलर आहे, त्याचा फायदा तुम्ही उचलत आहे. माझ्या नावावर स्वतः मोठं होण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. असे विविध खटके दोघांमध्ये उडाले. पण यानंतर त्या फॅमिली कोर्टमध्ये दिसाल्या. म्हणजे खरंच त्यांचा डिवोर्स होईल का? सुनीता आहुजा आणि गोविंदा नेहमीच पब्लिक समोर येत राहतात. एकमेकांबद्दल काहीही बोलत राहतात, पण ते डिवोर्स काही घेत नाहीत. सुनीता आहुजांबद्दल पण असं बोललं जातं की ते 2024 मध्ये पण गेल्या डिवोर्स घेण्यासाठी, आता 2026 मध्ये पण गेल्यात, पण ते डिवोर्स का घेत नाहीत? तर गोविंदाचं नाव खूप मोठं आहे. सुनीता आहुजा यांना गोविंदांमुळे ओळखलं जातं. गोविंदाचं जर नाव नसतं तर त्यांना कोणीही ओळखलं नसतं. तर हे जी फेम त्यांना गोविंदाच्या नावाखाली मिळत आहे ती त्यांना सोडवत नाही असंही म्हणलं जात आहे. त्याच प्रकारे त्यांनी डिवोर्स घेतला तर त्यांना मोठी पोटगीही मिळू शकते, ज्याच्यावरती जगू शकतील. पण गोविंदाचं नाव मिळतंय त्याच्यामुळे त्या नेहमी आपल्याला व्हिडिओज मध्ये सोशल मीडियावर पॉप्युलर झालेल्या दिसतात. मग हे सगळं त्यांच्याकडून छिनलं जाईल. गोविंदांबद्दल असं म्हणलं जातं की ते आपल्यापेक्षा वयाने अर्ध्या मुलींसोबत काम करतात. या 8-10 वर्षात त्यांचा एकही पिक्चर हिट नाही. त्यांच्या सोबतचे अनिल कपूर असतील, अमिताभ बच्चन असतील, या सर्वांनी मान्य केले आणि ते साइड कॅरेक्टर्स करून खूप नाव कमवत आहेत. पण गोविंदा हे मान्यच करायला तयार नाहीत की त्यांचं वय झालंय. यावरही सुनीता आहुजा असं म्हणल्या की गोविंदांनी काहीतरी शिकलं पाहिजे. त्यांच्या सोबतचे हिरोज काय करत आहेत आणि ते काय करत आहेत. त्यांच्या आजूबाजूचे, गोविंदाच्या आजूबाजूला अशी व्यक्ती आहेत जे त्यांना असं करायला भाग पाडतात. ते गोविंदाची तारीफ करत राहतात आणि गोविंदाला असं म्हणतात, तू हिरो नंबर 1 आहेस, तू नेहमी हिरोच राहिलं पाहिजे, साईड कॅरेक्टर्स तू करायचे नाहीत. यामुळे गोविंदा असं बिघडत चाललेत असं सुनीता आहुजांचं म्हणणं होतं. पण या सर्वातून गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्यावर खूप चर्चा सोशल मीडियावर होत आहे. दोघंही ट्रेंडिंगला आहेत. मग यातून सुनीता आहुजा डिवोर्स घेतील का? पण एकदा तर त्यांनी डिवोर्स जर घेतला तर त्या ट्रेंडिंग मध्ये राहणार नाहीत. या सर्वाचा कुठे ना कुठे शेवट होईल. या सर्वातून पुढे काय घडेल हे तुम्हाला लवकरात लवकर कळवलं जाईल. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.